आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। या वार्डामध्ये 13 पॅनल नंबर 13 या वार्डामधून आमचे नगरसेवक जे आहेत रमेश चव्हाणजी यांचा हा राशन वाटपचा कार्यक्रम सदैव चालू आहे। 20 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेले आहेत। नागरिकांसाठी दिवाळी सुख समृद्धी जावा म्हणून हे राशन वाटप त्यांना होत आहे। अगदी भावामध्ये अर्ध्या किमतीमध्ये जवळजवळ 1460 का 1480 अशा काहीतरी त्यांचा रेट आहे, परंतु त्यांना 700 च्या या दरामध्ये त्यांना हे राशन वाटप होत आहे। आणि त्यांची दिवाळी अगदी लोकांना सुख समृद्धी जावा म्हणून हा कार्यक्रम सतत चालू आहे, चालू राहणार। पुढेही त्यांना संदेश आहे त्यांच्यातर्फे की हा पुढेही चालू राहणार त्यांच्यासाठी। आणि दिवाळी ही चांगली त्यांनी मनवावा व आनंदाने मनवावा व घरामध्ये गोडधोड वगैरे त्यांच्या सगळ्यांच्या घरी व्हावा हा त्यांचा संदेश असतो की सगळ्यांनी दिवाळी वगैरे व्यवस्थित गोडधोड करून हा साजरा करावा, त्यांचा हा उद्देश आहे। आणि सगळ्यांना नागरिकांना पण हा उद्देश आहे। सलग 20 वर्ष झालं हा आमचा दिवाळीचा कार्यक्रम आहे। गरीब गरजू लोकांसाठी ही सुखाची म्हणजे सोयीची दिवाळी हो म्हणून त्यांच्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे। सलग 20 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही करतो। 3000 लोकांना आम्ही पहिले कुपन वाटले घरोघरी जाऊन, आणि कुपन वाटल्यानंतर आम्हाला हे सगळं कुपन घेणार, पैसे घेणार आणि पुढे जाणार। अर्ध्या किमतीमध्ये अर्ध्या भावात हे लोकांसाठी आम्ही हा कार्यक्रम घेतोय। 730 रुपये अर्ध्या किमतीत हा दर ठेवलाय, म्हणजे 1460 रुपये हा एक खरा रेट आहे। आपण 1430 ने केलेला आहे। अनेक नागरिकांना हाच संदेश देणार आहे की हे दिवाळी आपल्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दिवाळीचा लोकांना दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची जाण्यासाठी सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक रमेशजी चव्हाण हे 13 नंबर पॅनलमध्ये दरवर्षी लोकांना स्वस्त दरामध्ये हे धान्य वाटप करत असतात। त्याचं कारण एक आहे की दिवाळी लोकांना आनंदाची सुखाची समृद्धीची जावो आणि लोकांच्या घरात दिवाळी साजरी हो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून ते आतापर्यंत हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करतायत। आणि ही दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी हो अशी त्यांच्याकडनं लोकांना ते शुभेच्छा देतात। मी आपल्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं या दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। ही दीपावली आपल्या सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटी जावो आणि आपल्या हातून रमेश चव्हाणांच्या हातून लोकांची सेवा घडो अशी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना दिवाळी सुखाची समृद्धीची आनंदाची जावी या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून 20 वर्षापासून स्वस्त दरामध्ये धान्य आणि दिवाळी जे फराळचं साहित्य जे वाटप करत असतात। आजचा हा दिवस त्यांचा आनंदाचा असतो। त्यांच्या वार्डामधील सर्वांना लोकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून अशीच सेवा वर्षानुवर्ष घडो हीच आई जगदंबेला प्रार्थना करतो आणि असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावा ही मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो, शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांविषयी काही बोलाल का? कार्यकर्ते तर सदैव तयार असतातच, सांगायची गरजच नाही आहे। दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून या शाखेची परंपरा, या शाखेचे शाखा प्रमुख असो किंवा महिला संघटक असो, दिवस रात्र पब्लिकच्या हितासाठी वार्डातले जे लोक आहेत गोरगरीब त्यांच्या कामासाठी काम करत असतात। त्याचंच एक जागतिक उदाहरण म्हणून आज गेले 20 वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणा किंवा त्यांच्यासोबत आज या ठिकाणी उभ्या आहेत। सर्वच महिला आघाडी आहे, शाखा प्रमुख आहेत, सर्व विभाग प्रमुख आहेत, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा। असंच कार्य आपल्या हातून हो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो। थँक्यू।